50 feet length of beam. How we sustain? We want one central shape. इथं कॉलेजमध्ये शाळेमध्ये तुम्ही कधी केला असेल, तुम्ही कधी तुमच्या एका बोटावर तुम्ही नोटबुक आपण बॅलन्स करतो. सेम लॉजिक एक सिंगल पाईप आम्हाला पीव्हीसीची उभी करायची होती, बट आर्किटेक्ट टोल्ड दॅट डोंट गो सिंगल पाईप, लुक बॅड. So we provided two pipes, and this is the only PVC pipe covered by a mesh and plastered. Next. आता फेरोसिमेंट सोसायटीनं जो वर्कशॉप इथे घेतलेला आहे ते अतिशय हेल्पफुल आम्हाला झालेलं आहे की फेरोसिमेंट टेक्नॉलॉजी कशी असते ते आम्हाला याद्वारे समजले आहे. तेच फरक आणि फेरोसिमेंटविषयी या सेशनमध्ये खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली. फेरोसिमेंट म्हणजे ते काय करायचं त्याची कॉस्ट एस्टिमेशन कळालं. म्हणजे कोणत्या पण शेपचा आपण स्ट्रक्चर फेरोसिमेंट तयार करू शकतो विदाउट एनी डिफिकल्टी. खूप छान. तुला काय वाटतं? चांगलं वाटलं, म्हणजे नवीन काही बघायला भेटलं. कसं वाटतं? हे जे मिक्स करणार आहेत आता याच्यामध्ये ओरिजिनल जे पाणी टाकतो, ओरिजिनल आता हे मिक्स करताना जे पाणी टाकणार आहे त्याला आपण वॉटर सिमेंट रेशो म्हणतो. वॉटर आणि सिमेंट याचा रेशो काहीतरी नवीन मिळालं म्हणजे शिकण्यासारखं. सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये असं वाटलं नव्हतं की असं काही कन्सेप्ट असेल म्हणून. लाईक आम्हाला ते स्ट्रक्चर बघून वाटत होतं की फक्त आर्किटेक्टच तसं करू शकतात, बट काहीतरी नवीन शिकलो हे आम्हाला खूप छान वाटलं. आणि थँक्यू फॉर दिस सेशन. There is no RCC foundation, only UCR is done here, and this height is a 6 meter. You can see here a perfect shape with a 50 mm thick side shape. Next. These all columns are hollow columns. This is the stiffness giving the shape. This pipe provided. This is an interesting project. You know, like all parts. Not all cave not possible to do in Wayanad because I have no such more time to stay there and do for 2 months, 3 months. So I want your permission to do half part in Pune and half part in Wayanad. आता मी तुम्हाला फेरोसिमेंट कसं करतात हे दाखवणार, बरोबर आहे. आता एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हा मी आता डेमो पीस आणलेला आहे, बरोबर दिसतंय सगळं. फेरोसिमेंटचा हा वर्कशॉप पूर्ण इन्फॉर्मेशन सगळी फेरोसिमेंटची मिळाली. एकदम ॲक्च्युअल बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली फेरोसिमेंटबद्दल.